घे. ही बघा, ही चिमुरडी अनन्या दोन्ही हातांनी लिहितीये. पटापट वरती बघायचं नाही, संपवून व्हायचं नाही. आले का आता आता इकडे 51 आणि 51 लिह मराठीमध्ये. अच्छा, ओके. म्हणजे ऍट अ टाइम इंग्लिश आणि मराठी. जीकेच्या प्रश्नांची उत्तरं देते. तिच्या भारताच्या संविधानाचे आर्टिकल 100 कंप्लीट झालेत. काय सांगताय सर? कुठलंही 100 पर्यंत कलम 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 14 मोठे 2 मिनिट. कलम 21 क शिक्षणाचा हक्क. कलम 24 मध्ये बालकांना कमाला ठेवण्यास मनाई. कलम 32 कलम 32 हक्कांची अंमलबजावणी करण्याच्या उपाययोजना. कलम 51 क मूलभूत कर्तव्य. कलम 81 लोकसभेची रचना. कलम 45 10 वर्षांखाली बालकांची इकडून वेगळं लिहिते, इकडून वेगळं उत्तर देते. तिसऱ्या गोष्टीचा वापर करते. माय गॉड, शी इज युजिंग हर ब्रेन सर. कलम 48 अनन्या, तू ग्रेट आहेस बाळा. हे बघा, आता इकडे बघा, वेगवेगळं चाललंय. आता उठून तुमच्या लक्षात येईल Same. वेगवेगळं. हे या इकडे. आता ही लिहिते, ही मराठी आणि इकडे मिरर मध्ये लिहिते. तेच तिकडून मराठी आहे, इकडून मिरर मध्ये आहे. तिकडे 2 उदाहरणं वेगळे चाललेत गणिताचे ऍट अ टाइम एका वेळेला. विलक्षण आहे सर. तुम्ही हे दोन पाढे खूप लिहितो. एफर्ट्स घेताय या मुलांवर, गावित सर. असं आणि कंपल्सरी येतं एका पेज वरती लिहायला. हे बघा, असं असं सगळेच लिहिणार. यांनी मुलांचं कसं जास्ती प्रगल्भ ग्रास्पिंग होतं. पॉवर तयार होते ना त्यांचे. दोन ब्रेन ऍट अ टाइम काम करतात. ते 2 मेंदू एका वेळेला काम ग्रेट. करतात. मी तर कुठे असं आजवर पाहिलेलं नाहीये. दिस त्याच्यामुळे- इज व्हेरी इम्प्रेसिव्ह सर. Yes, yes. म्हणजे मी नक्कीच पुन्हा इथे व्हिजिट करेन. आणि ही एक खूप चांगली संकल्पना आहे सर तुमची. मुलांनो, तुम्हा सगळ्यांना बेस्ट लक माझ्याकडनं. ओके, येस, मस्त अभ्यास करा. सर आहेत. चालू करा आता.